प्रवासामागचा हेतू हाच आहे की देवेंद्र फडणवीसजी जे आमचं सरकार आहे, हे आमचं सरकार गतिमान सरकार आणि पारदर्शी सरकार म्हणून जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संकल्प केला आहे, गतिमान सरकार म्हणजे जे शासन निर्णय होतात ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, त्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेला शासनाच्या योजनांचा थेट लाभ होणे, याकरता आपलं प्रशासन काय काम करत आहे, याकरता प्रवास आणि संवाद केल्याशिवाय गतिमान सरकारची भूमिका पूर्ण होत नाही। आणि म्हणून महसूल खात्यात जे जे काही निर्णय झालेत त्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी किती केली आणि किती टार्गेट आहे, जसं 100 दिवसात एक टार्गेट दिलं होतं, त्या टार्गेटमध्ये आमचा नाशिक विभाग हा बऱ्यापैकी राज्यात समोर आहे। आता 150 दिवसाचं काही टार्गेट आहे, त्याचं पुस्तिका आपल्याला देतो मी। तर 150 दिवसात पुढच्या काय करायचं याचं एक टार्गेट आम्ही केलं आहे। शेवटी टार्गेट कशा करताय तर वेळेत शासनाची मदत ही शेतकऱ्यांना, शेतमजुरांना पोहोचणे। जसं आपण निर्णय घेतला की या राज्यामध्ये 20 लाख घरं आता मंजूर आहे घरकुलं, पण घरकुलाला वाढूच मिळत नाही हा प्रश्न होता। आता थेट तहसीलदार यांना आम्ही अधिकार दिले, घरकुलाच्या मंजूर लाभार्थ्याच्या घरी 5 ब्रास रेतीची मोफत रॉयल्टी पोहोचवायची आणि महिन्याभराच्या आतमध्ये 20 लाख घरांना 5 ब्रास रेती मोफत द्यायची। त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणावर आमच्या तहसीलदारने पासेस तयार केला, त्याचं वितरण सुरू झालं आणि आता घरपोच पास रॉयल्टी 5 ब्रास रेती जवळच्या वाळूघाटावरनं एखादं बांधकाम असेल, खाजगी बांधकाम, तिथे वाळू पाहिजे असेल तर 660 रुपये भरून, एक ब्रास 660 रुपये भरून जेवढी काही रेतीला पाहिजे तेवढी रेती तहसीलदार उपलब्ध करून देईल आणि स्थानिक बांधकामांना सुद्धा तहसीलदार मार्फत रेती उपलब्ध होईल। सोबतच जिवंत 7/12 मोहीम योजना आहे। 7/12वर अनेक वर्षापासून ज्या नोंदी व्हायला पाहिजे, 12-13 प्रकारच्या नोंदी असतात 7/12वर, अनेक वर्षापासून या नोंदी झाल्या नाही। त्या जिवंत 7/12 योजना ती आम्ही या ठिकाणी करतो आहे। पांधन रस्ते बांधकामाकरता आणि मोठ्या प्रमाणावर पांधन रस्त्याला नंबरिंग करणे, पांधन रस्त्यांना मोकळा करणे, त्यांची रुंदी वाढवणे, अनेक 35-40 वर्षापासून मागणी होती की पांधन रस्त्याविषय, कारण शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असल्याशिवाय, शेतात पाणी असल्याशिवाय आणि शेतात 12 तास वीज असल्याशिवाय शेतकऱ्याचा मुलगा काही शेतात जाणार नाही आणि उत्पन्न कमवणार नाही। याची मानसिकता ही झाली आहे की शेतात चिखलात कोण जाईल, आणि त्यामुळं पांधन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काम आम्ही करतो आहे। महसूल खात्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात जे जे काही कामं असतील ते सर्व कामं वेळेत करण्याची आमची योजना आहे। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हे मंडळ स्तरावर, राजस्व मंडळ स्तरावर वर्षातून 4 वेळा होणार आहे। एका तालुक्यामध्ये 5 मंडळ असतात, प्रत्येक मंडळात 4 वेळा, त्याच्याकरता लागणारी 25,000 रुपये शिबिराला आम्ही देणार आहोत। भटके विमुक्त जातींचं सर्वेक्षण करून त्यांना त्या वस्तीमध्ये जाऊन सर्व योजनेचा लाभ भटके विमुक्त VJNT समाजाला देण्याची योजना आहे। आदिवासी भागातील शेतकरी शेतमजुरांना काही कायद्यामध्ये सुधारणा करून वन हक्क जमिनीचे पट्टे वाटप करण्याची योजना आहे।
अशा अनेक बाबीवर म्हणजे मी बैठक सुरू केली साधारण 11 वाजता, साधारण 5 तास आमच्या विभागाच्या तालुका स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत मी संवाद केला आहे आणि त्यांना शासनाची भूमिका सांगितलेली आहे. तालुका स्तरापर्यंत जेव्हा मंत्री म्हणून काम करताना आपण संवाद करतो आणि केवळ संवाद एकतर्फी नाही आहे, त्यांना काय वाटतं आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, तालुका निरीक्षक भूमी अभिलेखाची अडचण काय आहे, मुद्रांक अधिकाऱ्याची अडचण काय आहे, कुठल्या कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे, या सर्व गोष्टीवरही अनेक 4-5 तास संवाद झाला. मला वाटतं की आमचं एक खातं जे आहे तो लोकाभिमुख करण्याकरता, पारदर्शी करण्याकरता, जसं आता आम्ही 68 ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेडच्या पोस्टिंग झाल्या, 80 ॲडिशनल कलेक्टरच्या पोस्टिंग केल्या. लवकरच या खात्यामध्ये अनेक प्रमोशन्स होणार आहे, पोस्टिंग्स होणार आहे. 20-20 वर्षापासून 15-15 वर्षापासून काही प्रमोशन झाले नाही आहे. त्यामुळे एकीकडे प्रशासनालाही मजबूत करणे, दुसरीकडे या प्रवासातनं आमचं शासन गतिमान करणे असा उद्देश या प्रवासाचा होता. भूमी अभिलेखच्या बाबतीत सर्वाधिक तक्रारी आहेत, नागरिकांना खूप मोठ्या अडचणी भूमी अभिलेखमध्ये येतात. करसंत प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. या बाबतीत आपण काही झाडाझडती घेणार आहात? नाही, झाडाझडतीपेक्षा 2 बाबी आहे. भूमी अभिलेखकडे जे मोजणीचे प्रकरणं आहेत ते खूप जास्त आहेत. प्रत्येक गावामध्ये स्वामित्व द्यायचं आहे, प्रत्येक घराचं मोजमाप करून गावठाणामध्ये. या राज्यातल्या संपूर्ण गावामध्ये 14 कोटी लोक राहतात. प्रत्येकाचा घराचा नक्षा बनवायचा आहे आणि तो घरोघरी पोहोचवायचा आहे. मोदीजींनी स्वामित्व योजना आणली आहे. या राज्यातला प्रत्येक घरमालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याचं मॅपिंग करून त्यांना तो घरमालकांना मॅप द्यायचा, नकाशा द्यायचा आहे. नक्षा योजना आली आहे जी शहरामध्ये, जे नाशिक शहर आहे, प्रत्येक घराचा सिटी सर्वे करून द्यायचा आहे. पण आता इतक्या अपूर्ण स्टॉपमध्ये जेव्हा एवढा मोठा टास्क आहे तेव्हा आता आम्ही निर्णय घेतला आहे की मोठ्या प्रमाणावर आता आम्ही खाजगी तत्वावर हाय टेक्निकल क्वालिफाईड एजन्सी आम्ही नेमणुका करतो आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8-10 लोक एम्पॅनलमेंट करून, जसं पासपोर्ट कार्यालय असतं, बाकी सर्व पासपोर्ट कार्यालय खाजगी स्वरूपाने सर्व तयारी करतं आणि मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी फायनल पासपोर्ट तयार करतात. त्या पद्धतीने आमचे जे अधिकारी आहे, हे अधिकारी आणि प्रायव्हेट एजन्सीज जे आम्ही एम्पॅनलमेंट करू त्या आणण्याची गरज याच्याकरता आहे की मोठ्या प्रमाणावर आता पोट हिस्से होणार आहे. जर समजा उद्या सरकारचा विचार आहे, अजून निर्णयापर्यंत आम्ही आलो नाही, की या राज्यातला तुकडेबंदी कायदा रद्द करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर मग काम पुन्हा वाढणार आहे. तर आपल्याला राज्यामध्ये एक 10-15-20 मोठ्या टाटा कन्सल्टन्सीसारख्या मोठ्या स्वरूपाने ज्या एजन्सी काम करतात, कर्नाटकने केलं आहे. त्यांना एम्पॅनलमेंट करायचं, त्यांना रेट लिस्टच्या आधारावर मोजणी द्यायची, त्यांच्या मोजणीला आमच्या अधिकाऱ्यांनी सर्टिफाईड करायचं. या आधारावर आम्ही पुढे जाण्याचा विचार करतो आहे. पुढच्या काळात असा आणण्याचा विचार करतो आहे की कुठलीही नोंदणी रजिस्ट्री होण्यापूर्वी आधी मोजणी मग रजिस्ट्री, त्यामुळं पुढचे वाद राहणार नाहीत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की 200 रुपयामध्ये भाऊकीचे पोट हिस्से करून द्यायचे. 200 रुपयात शेतातले पोट हिस्से 200 रुपयात करून द्यायचे. आम्ही निर्णय घेतला की 500 रुपयामध्ये भाऊकीच्या आतमधलं जे जमीन वाटणी आहे ती 500 रुपयात रजिस्टर करून द्यायचं. असे आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे 500 रुपयात तुमच्या घरातलं हिस्सेवाटी हे पूर्ण होऊन जातील आणि ते रजिस्टर होतील. आधी स्टॅम्प घ्यावा लागायचा, त्यात 30,000 भरावं लागत होते, मग त्याचा पोट हिस्सा रजिस्टर होईल, नाही तर होणार नाही. तर जनतेचं सरकार म्हणून ज्या लोकांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास ठेवला, आमचं सरकार प्रयत्न करत आहे की छोटे छोटे जे विषयाकरता लोक फिरतात, चक्रा मारतात कलेक्टरेटला, कमिशनरेटला, आताही माझ्याकडे निवेदन मोठ्या प्रमाणात आले आहेत. मी हा विभाग जेव्हा एकही तक्रार असणार नाही तेव्हाच विभाग चांगला होईल असं समजतो.
त्यामुळं मी प्रवासात हेच सांगतो आहे की ज्या दिवशी महसूल मंत्र्याकडे तक्रार येणार नाही त्या दिवशी खरं गतिमान शासन झालं. नाहीतर तक्रारी येतात, तक्रारी जातात, एकही तक्रार येऊ नये विभागात गेल्यावर, असं शासन निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर नाशिकसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये घोळ होताना दिसतात. डुप्लिकेट माणसं बसतात, खरेदी होते, मग त्यानंतर त्या केसेस चालत राहतात. अनेक जणांच्या याच्यावर असे उद्योग हे नाशिकमध्ये पण सुरू आहेत आणि अनेक महत्त्वाच्या जागांसाठी चालतात. यासाठीचं परमनंट सोल्युशन काढण्याचा काही प्रयत्न आपण करतो. आता जे आपण व्हर्जन 2 आणला आहे आपल्या जमाबंदी आयुक्ताकडे व्हर्जन 2 आणि IGRकडे आपण ज्या पद्धतीची गुंतवणूक करतो आहे, पुढच्या काळामध्ये 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन, फेसलेस नोंदणी 4-5 बाबी करतो आहे. त्यामध्ये तुम्हाला बोगस नोंदणी करता येणार नाही, बोगस रजिस्ट्री करता येणार नाही, मधल्या दलाली संपेल, स्टॅम्पमध्ये दलाली संपेल. डायरेक्ट लोकांना आपल्या घरी बसून कुठलीही मुद्रांक नोंदणी करता येईल. जेवढा स्टॅम्प पेपर लागतो तो ऑनलाईन तुम्हाला खरेदी करता येईल. आता पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला IGRमध्ये आणि जमाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झालेल्या दिसतील, ज्यातनं तुम्हाला एक आत्ता कुणाच्या एजंटची गरज नाही, कुणा व्यक्तीची गरज नाही, या ठिकाणी कुणा स्टॅम्प व्हेंडरकडे जाण्याची गरज नाही. सरळ तुम्ही घरी बसूनसुद्धा जेवढ्या रुपयाचा स्टॅम्प तुम्हाला तयार करा तेवढा करू शकाल. आणि ऑनलाईन तुम्ही सारा उद्या तर असाही काळ येणार आहे की नोंदणी करताना तुम्हाला फेसही दाखवण्याची गरज नाही. तुमच्या आधार कार्डवरचा फेस हा डायरेक्टली त्या ठिकाणी नोंदणी होईल. त्यामुळं फेसलेस रजिस्ट्रेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यातनं कुठल्याही जमिनीची खरेदी करता येईल. आधी तालुक्याच्या मुद्रांक अधिकारी जायचं, म्हणजे समजा नाशिकमध्ये चांदवडमध्ये जायचं, चांदवडमध्ये रजिस्ट्रेशन चांदवड तालुक्यात जायचं. आता तुम्ही नाशिक शहरातून चांदवडची रजिस्ट्री करू शकाल. आता तुम्हाला 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन एकमेपासून सुरू केलं आहे आम्ही. त्यामुळे आता याच्यातला एका दिवशी नाही, पण पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला 0 तक्रारी मिळतील असा प्लॅन आम्ही केलेला आहे. ई स्टॅम्प तेच सांगतो, ई स्टॅम्प तयार करणे, ई स्टॅम्पची परवानगी दिला तुम्हाला आमच्या वेबसाईटवर जाऊन 2000चा 3000चा जेवढा काही तुम्हाला नोंदणीचा तेवढी जे नोंदणी असेल त्या नोंदणीचा स्टॅम्प तुम्हाला घेता येईल. ई स्टॅम्प आणला आहे मी. वाळू तलावात आपण जे धोरण केलेलं आहे त्याच्यामधून जो पाण्याखालची वाळू ती काढायची नाही आहे असं परंतु मग ती इतर राज्यात वाहून जाऊन त्यांना त्याचा महसूल मिळतो, आपल्याला आपला तोटा होता. नाही, मे, जून, जुलै महिन्यात आपल्याकडे जी वाळू आहे, मी नाशिक जिल्ह्यामध्ये आता विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मे जून हा काळ जो आहे 10 जूनपर्यंत, एप्रिल मे जून या काळामध्ये नदीला पाणी नसतं. त्या काळामध्ये ECची परवानगी देऊन त्या काळामध्ये वाळू काढण्याकरता परवानगी देणार आहे. पण पंपाने वाळू काढणे किंवा JCPने वाळू काढणे याला NGTची बंदी आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी याला बंदी केलेली आहे, पंप लावणे वगैरे वगैरे. त्यामुळे याला एक जास्त सर्वात चांगला जे आमची पॉलिसी आता येत आहे M-SAND. आता राज्यामध्ये पुढच्या 3 वर्षात या नैसर्गिक वाळूची गरज पडणार नाही. राज्यामध्ये पुढच्या 3 वर्षात M-SANDच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे बांधकाम होतील अशी पॉलिसी आहे. कालच त्याची शासन निर्णय झाला, काल GR पोहोचले. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही आता 50 क्रेशर देतो आहे 3 महिन्यात. 1.5 कोटी किंवा 2 कोटी रुपयाचं एक क्रेशर येतं जे फक्त सँड तयार करतं, वाळू तयार करतं, दगडापासून वाळू. आणि त्या वाळूच्या आधारावर सर्व बांधकामाला आता परवानगी दिलेली आहे. या वाळूपेक्षा 10 पट जास्त स्ट्रेंथ दगडाच्या तयार केलेल्या वाळूवर आहे. त्याच्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 क्रेशर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज मी कलेक्टरच्या बैठकीत सांगितलं की पुढच्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर लागले पाहिजे. सर्व PWDचे बांधकामं, सर्व इरिगेशनचे बांधकामं, सर्व खाजगी बांधकामं हे आता M-SANDवर जाणार. आणि राज्यामध्ये 1,500 क्रेशर टाकून जेवढी डिमांड आहे राज्य, चोरी का होतं, माफियागिरी कशामुळं आहे, तर तुम्हाला जेवढी मागणी आहे तेवढी रेती तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून माफियागिरी आहे. 1,500 क्रेशर जेव्हा सुरू होऊन जातील राज्यामध्ये तेव्हा तुम्हाला हे जे माफिया आहे ना
वाळू घेता का रस्त्याने फिरतील. त्यामुळे इतके रिव्हॉल्युशन आम्ही आणलं आहे. आज आम्ही जे धोरण आणलेलं आहे एम सँड धोरण, कृत्रिम वाळू तयार करण्याचं धोरण, त्यातनं 50 क्रेशर नाशिकमध्ये लागणार आहे. फर्स्ट कम फर्स्ट 5 एकर जमीन आम्ही देणार, सरकार मोफत देणार आणि त्याच्यावर क्रेशर टाकायचं. सर्व फॅसिलिटी दिल्या आम्ही, इंडस्ट्रियल फॅसिलिटी, ऑल टाईप ऑफ फॅसिलिटी. आणि नवीन तर आम्ही वाळू क्रेशर टाकतोच आहे, पण ज्यांच्याकडे आता क्रेशर सुरू आहे सध्या दगडखानी चालू आहे, त्यांना 3 वर्षाच्या आतमध्ये कंपल्सरी वाळूचं क्रेशर टाकायचं आहे, नाहीतर त्यांना पुढची परवानगी मिळणार नाही. या राज्यात त्यांना दगडावरनं वाळू तयार करणे आणि जो 5 एकर जागा आम्ही देऊ त्या जागेत त्याला वर खोदायचं नाही आहे, कुठली टेकडी नाही, खाली खोदायचं. 5 एकरमध्ये तो खोदकाम झाल्यावर तो जलसंधारणचा तलाव होईल. तो तलाव कलेक्टरला हँडिंग ओव्हर करतील, कलेक्टर पुन्हा त्याला 5 एकर जागा दुसरी येतील. 1,500 तलाव तयार होईल राज्यामध्ये. ते तलाव उद्या मासेमारी करता अनेक रोजगार निर्मिती करता कामात येईल. एककडे जलसंधारणाचा तलाव तयार करायचा, दुसरीकडे कृत्रिम वाळू तयार करायची आणि तिसरीकडे या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आणि चौथीकडे हे जे वाळू चोरी आहे ही वाळू चोरी राज्यातली थांबवायची. सध्या जे डोंगर पोखरले जात आहेत, म्हणजे तुम्ही मुंबईकडून नाशिककडे जरी आलात, नाशिकच्या प्रवेशद्वारावर डोंगर नायनाट केला जातोय, तर याच्यावर कधी अंकुश येणार? याच्यामध्ये परवा जे शासन आदेश झाले आहे, ड्रोननी सर्वे करायचा आहे कलेक्टरला आणि जेवढं काही अवैध उत्खनन झालं त्यावर 5 पट दंड लावून या सर्व अवैध उत्खननाला आता थांबवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत टेकड्या खोदणं बंद करायचं आहे, जमिनीच्या खाली जाऊन जलसंधारण करायचं आहे, पाणी थांबवायचं आहे. त्यामुळे आत्ता कलेक्टर कुठलीही टेकडीवर वाळूचं स्वामित्व देणार नाही, वाळूची परवानगी याची दगड परवानगी देणार नाही. सर्व जिल्हाधिकाऱ्याला काल एम सँडच्या माध्यमातून सूचना दिल्या आहे. विभागीय आयुक्त या ठिकाणी बसले आहेत, त्यांनाही माझी सूचना आहे, टेकडीच्या परवानग्या खोदण्याच्या द्यायच्या नाही. जे काही दगडखानी द्यायच्या असतील त्या जमिनीत द्यायच्या आणि पुढच्या 5 वर्षांनी त्याला जलसंधारणाचं स्ट्रक्चर जाहीर करायचं विभागीय आयुक्ताला आधीच मी सूचना दिल्या आहेत. तर आता जे सुरू आहे त्यांना दिल्या असतील तेवढा मला आता माहिती नाही, पण मी जे मॅपिंग करायला सांगितलं ड्रोन सर्वे, त्या ड्रोन सर्वेत दिल्या असतील तर जमिनी खाली खोदण्याचं त्याला आम्ही बंधनकारक करू. टेकडीवर मात्र कुठंच जायचं नाही, डोंगर टेकड्या फोडायच्या नाही, जमिनीमध्ये उत्खनन करायचं. सर, असे काही ठिकाण आहेत स्पॉट जिथे आपले अधिकारी जातच नाही आणि ह्या लोकांची एवढी दादागिरी आहे, कोणी चित्रीकरणासाठी प्रसार माध्यमांमधनं गेलं तर त्यांच्यावर अरेरावी किंवा मारायला धावून जातात, तर अशांवर तात्काळ अंकुश कधी येणार? मी आपल्याला सांगतो, तुम्ही मला डायरेक्ट सांगा. जर आमचं प्रशासन काम नाही करत शासन काम करेल. जर तुम्ही आमच्या लक्षात आणून दिलं, गोपनीय पद्धतीने आणलं, तरी माझ्या क्रमांकावर तुम्ही पाठवलं माझ्या व्हॉट्सअपवर, तरी सरकार काय कारवाई करेल. मी या राज्यातल्या अनेक वाळू माफियावर कारवाई केली आहे. सध्या माझा दावा नाही की सारा बदलला आहे, पण तुम्ही या राज्यात महत्त्वाचे घटक म्हणून आणि नाशिकचे महत्त्वाचे वृत्तपत्र आणि मीडियाचे घटक म्हणून मी आपलं नाव न डिस्क्लोज करता मला तुम्ही द्या, मी त्याच्यावर 100% वाळू माफियावर कारवाई करतो. विल्लोळी म्हणून परिसर आहे तिथे, सारोळ म्हणून सारोळ चित्रपटाला लागलेलं अशा स्वरूपाचं अशा पद्धतीचं सगळं काम सुरू आहे. सारूर चित्रपटाला लागलेलं अशा स्वरूपाचं सगळं म्हणजे ते आपण कारभार केक कसा कापतो सर, सगळ्या जसा केक कापतो तसे डोंगरच्या डोंगर पोखरून टाकलेले आहे. शिन्नरला पण आहे. जाखोरी म्हणून इथे 3 किलोमीटर अंतराचं गाव आहे जाखोरी. 2-3 किलोमीटर. जाकोरी जाखोरी इथून म्हणजे 3-4 किलोमीटरवर आहे. देशवंडी वगैरे तिथे जर पाहिले तुम्हाला तर डोंगर पूर्णपणे आता नेस्तनाबूत आहे. म्हणजे फार डोंगरापर्यंत ट्रक पोहोचते डायरेक्ट. म्हणजे अधिकारी वगैरे कोणाला जुमानत नाही, त्यांची पूर्ण मोठी लॉबी आहे. अधिकाऱ्यांना जुमानत नाही, आधी पोलिसांना जुमानत नाही, कोणालाच नाही. पूर्ण त्यांची त्या भागामध्ये सरबीडच झालेलं आहे. मान्य विभागीय आयुक्तांना मी सांगितलं आहे की तुम्ही ड्रोन सर्वे करा आणि ड्रोन सर्वे करून जेवढे वाळू माफिया, जेवढे डोंगरात खोदणार लोक आहे यांच्या सर्व पासेस बंद करून कारवाई करा, नाही तर की राज्य सरकार कारवाई करेलच. राज्य काही जिल्ह्याच्या भरोश्यावर राहणार नाही. आदिवासी विभागाच्या बजेटमधून आता लाडक्या बहिणींचा हे दिला आहे, दर महिन्याला तो काही विशिष्ट निधी हा आता ट्रान्सफर करणार आहे लाडक्या बहिणींचा. अत्यंत खोटारडेपणा, अत्यंत बोगस न्यूज पसरवण्यात आली आहे. लाडक्या बहिणीचं
जे योजना त्याचं बजेटच वेगळं आहे, त्याचा बजेट हेड वेगळा आहे. आदिवासी विभागाच्या योजनाचं बजेट हेड वेगळा आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे. कुठलंही सरकार कधी या बजेटमधले पैसे तिकडे शिफ्ट करू शकत नाही, त्या बजेटमध्ये तिकडे टाकता येत नाही. त्यामुळे हे खोटारडेपणा आहे. निव्वळ आदिवासी समाजामध्ये सामाजिक न्यायाच्या एससी शेड्यूल कास्ट समाजामध्ये संभ्रम तयार करणे. जेव्हा तुम्ही जनतेला कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा जनतेला कन्फ्यूज करणे हा धंदा ज्या लोकांनी उचलला आहे. त्यात काही समाजामध्ये असे लोक आहेत स्वतःला खूप हिरोगिरी करणारे. सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्वतः त्याच्यावर हे केलं तर त्यांना नंतर माहीत झालं की त्याच्यावर प्रश्न असा होता की झाला आहे. त्यांनी हे म्हटलं की हे तपासतो, हे झालं असेल तर योग्य नाही. आणि त्यांनी खेद व्यक्त केला. नाही नाही, झालं असेल तर योग्य नाही, पण त्यांनी तपासलं. त्यांनाही माहिती आहे की हा बजेट जे आहे त्याचं वेगळं हेड आहे प्रत्येकाचं. तुम्ही याचा हिस्सा त्याला देऊ शकत नाही, त्याचा हिस्सा त्याला देऊ शकत नाही. त्यामुळे आदिवासीचे पैसे कोणीच काढू शकत नाही. जो हिस्सा ठरला राज्याचा. सामाजिक न्यायाचे पैसे पर्सेंटेज कोणीच कमी करू शकत नाही. तो ठरलेला क्वांटम आहे. तुम्हाला अन्याय करता येत नाही आदिवासीच्या आणि सामाजिक न्यायावर. सर, जे आरोप करतात त्यांचं म्हणणं आहे की याच्यासाठी आरोप करत वगैरे नाही आहे. काहीतरी हे समाजामध्ये एक वर्ग असा जो या ठिकाणी मोठा काम करतो. यांनी केला लोकसभेच्या वेळेसही. लोकसभेच्या वेळेसही असेच मोठ्या प्रमाणावर हा वर्ग तयार होता की खोट्या माहिती, खोट्या बातम्या, संविधान बदलणारा असे जे लोक आहेत ना, काही निघूच शकत नाही. कुठलंच शासन करू शकत नाही. आदिवासीच्या पैशाला हातच लावता येत नाही. सामाजिक न्यायाच्या पैशाला हात लावता येत नाही. लाडक्या बहिणीचा बजेट हेड वेगळा आहे, महिला बाल कल्याणचा बजेट हेड आहे. सामाजिक न्यायाचा का आणि आदिवासीचा का संबंध आहे? साहेब, अवकाळी पावसाचे पंचनामे अनेक ठिकाणी झालेले नाहीत. अजूनही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झोपून काढतोय. आज मी संपूर्ण पंचनाम्याचा आढावा घेतला. 80% पंचनामे झाले आहेत, 20% पंचनामे राहिले आहेत. आमचे 2 दिवसात तोही आढावा माझा महत्त्वाचा होता. तोही आढावा झाला. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना दिल्या आहेत आणि जे आदेश दिले आहेत त्याचं पालन होते आहे. आणि लवकरच त्या ठिकाणी पंचनाम्यावर त्या ठिकाणी नुकसान भरपाईचा निर्णय होत आहे. साहेब, नाशिकला पालकमंत्री कधी मिळणार? कारण राष्ट्रवादी गतिमान गतिमान शासन आपण म्हणतो आणि आता अजून पालकमंत्री नाही. हा जो पालकमंत्री पदाबद्दलची चर्चा आहे देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादासोबत सुरू आहे. मला वाटतं की फार जास्त काळ नाही आहे, लवकरच आपल्याला सुटेल. आणि तो लवकर सुटलाही पाहिजे. या भूमिकेमध्ये आम्ही आहे. आम्ही पक्ष या सरकारमधले मोठे भाऊ म्हणून या भूमिकेत लवकरात लवकर प्रश्न सोडण्याच्या भूमिकेत मी आहे, माननीय मुख्यमंत्री आहे. मला वाटतं फार जास्त काळ लागणार आहे, लवकर होईल. हगवणे प्रकरण महिला आयोगाने व्यवस्थित हाताळलं नाही, त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते. काय म्हणा? असं आहे, प्रकरण फारच गंभीर आहे. आपल्याला शोभणारं नाही कुणाला. किळस येईल प्रत्येकाला असं प्रकरण आहे. पण कुठल्याही प्रकरणात जोपर्यंत तक्रार होत नाही, अजितदादा हेच बोलले, मी हेच सांगेन आणि सर्व सांगतील. काहीतरी सरकारला जर कळलं असतं की असं आता कोणाच्या घरात जाऊन तर डोकावू शकत नाही सरकार. कुठली तरी तक्रार, एखादा SMS, एखादा कुणाला तरी त्रयस्थ व्यक्तीला बाबा हे सांगा पोलिसांना किंवा हे महिला आयोगाला सांगा. शेवटी आमची जबाबदारी केव्हा चालू होते सरकार म्हणून? तर तुम्ही आता मला सांगितलं इथं अवैध उत्खनन सुरू आहे. आता आमची जबाबदारी सुरू झाली. जबाबदारी सुरू झाल्यानंतर आमच्याकडनं जर दिरंगाई झाली त्याला शासनाचं फेल्युअर आहे. पण ज्या ठिकाणी सरकारला माहीत नसते एखादी गोष्ट, त्या ठिकाणी गोष्ट घडल्यानंतर पुढं मात्र मग घटना घडल्यानंतरच्या पटापट कारवाया सरकारने, पोलिसांनी, आयोगाने ज्या करावाच्या असतात. मला वाटतं यामध्ये काही मला फार माहिती नाही तिथे महिला आयोगाच्या भूमिकेबद्दल. पण मला असं वाटतं की सरकार म्हणून पोलिसांनी, आम्ही याच्यामध्ये काही लोकांना राजकारणात करायचं आहे, पोळ्या भाजायच्या आहे, ते करतात आहे उलट्या सुलटं. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही काल मुख्यमंत्री बोलले, अजित पवार जाऊन आले, आमची सर्व टीम जाऊन आली, आमचे मंत्री जाऊन आले, गिरीश, की सरकार म्हणून ज्या ज्या पुढाकार घेता गेला. आत्ता सरकारची काय भूमिका आहे? घटना घडलीपर्यंत माहिती झाली असती तर सरकारने काही मध्यस्थी केली, तर सरकारने काही तिथे निर्णय घेतले असते, कारवाई केली असती. आत्ता सरकारची भूमिका आहे की त्या आरोपींना
शासन करणे म्हणजे तो आरोपी सुटू नये याकरता करावयाचं काम, याकरता करावयाची चार्जशीट, याकरता करावयाचा तपास, त्याकरता लागणारे पुरावे, जेव्हा चार्जशीट फुटत होतं तेव्हा एकही असा बिंदू सुटू नये, आरोपी त्या ठिकाणी आरोपी सुटता कामा नये. सर, याच प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांचा रिपोर्ट येतोय त्यामध्ये त्या वैष्णवी हगवणे यांचा गळा दाबला गेलेला आहे. 20 ते 25 खुणा तिच्या शरीरावर आहे. त्यामुळे तिची हत्या झाल्याचा अधिकचा संशय जो आहे तो बळावला जातोय. तो PM रिपोर्टमध्ये येईलच ना. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येतील, PM रिपोर्ट येतील. शेवटी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सर्वच प्रकारच्या तपासण्या होणार आहे. आणि कोण सोडतं अशा गुन्ह्यामध्ये? समाज मन एकदम ढवळून निघाला आहे. आणि कुठलाही गुन्हा गंभीरच असतो, पण हा गुन्ह्यामध्ये स्वतः सरकारच्या सर्व पक्षांनी, सर्वपक्षीय लोकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे. सर्वच पक्षाचे लोक या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये चिंतित आहे की असे गुन्हे होणे हे राज्याला शोभणारे नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये आता आपल्या हाती एकच आहे की गुन्हेगारांना अंतिम शासन होणे. साहेब, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, त्यापैकी 3 मंत्री झाले, शिवसेनेचे 2 पैकी 1 झाले, भाजपचे 5 आमदार आहेत पण एकही मंत्री नाही. कुठेतरी नाराजीचा सूर. आता थोडं वाट बघा, म्हणजे जेव्हा काही नवीन संधी येतील तेव्हा होईल. राष्ट्रवादी भुजबळ झाल्यामुळे राष्ट्रवादीचा दावा पालकमंत्री पदाला केला जातो. असा आहे, हा दावा काही कोणाचा करण्याकरता भुजबळ साहेब झाला नाही आहे. भुजबळ साहेबही काही याकरता मंत्री झाले नाही की ते पालकमंत्री होतील. मूळ काय आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद भारतीय जनता पार्टीला असावं अशी मागणी, त्यावर अजितदादाची मागणी, त्यावर एकनाथ शिंदेची मागणी. कारण मागच्या वेळी एकनाथ शिंदेजीकडे पालकमंत्रीपद, परिस्थिती बदलली, सरकार बदललं, अनेक गोष्टी बदलल्या. ही पालकमंत्र्याची आग्रही मागणी भाजपाची आहे. रायगडची आग्रही मागणी राष्ट्रवादीची आणि एकनाथ शिंदेची आहे. यावर थोडं इतकी अग्रेसिव्ह मागणी आहे की याबद्दलची थोडं एकमत होत नाही. 34 ठिकाणी एकमत झालं, 2 ठिकाण राहून गेलं. 34 युतीच्या राजकारणामध्ये 34 ठिकाणी एकमत होणे एवढं सोपं नसतं. मला असं वाटतं की थोडा चर्चेतनं मार्ग निघेल. आता आम्ही अंतिम टप्प्यात आलो आहे. एक जबाबदारी की अंतिम टप्प्यात एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे आणि लवकरच त्यामध्ये तुम्हाला निर्णय झालेला दिसेल. महापालिका निवडणुकी संदर्भात न्यायालयाने 4 महिन्याची मुदत 100% निवडणुका होणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त पर्यंत, कारण निवडणुका घ्याव्याच लागतील. ते आता बंधनकारकच आहे. कारण 27% OBC आरक्षण न्यायालयाने मान्यच केलं, ज्या गोष्टीसाठी न्यायालयात केस होती. हे काही सरकारकडे निवडणुका थांबल्या नव्हत्या, न्यायालयात केस असल्यामुळे थांबल्या होत्या. आत्ता मात्र कोणालाही निवडणुका पुढे ढकलता येत नाही. राज्य निवडणूक आयोगाने आपलं काम चालू केलं आहे, प्रभाग रचनेचं काम चालू केलं आहे. आता तर तुम्हाला मतदार याद्या तयार होतील. मला असं वाटतं की आता निवडणुकीचा काळ फार जवळ आला आहे. पावसाळ्याचा काळ सोडला 1-2 महिन्याचा तर निवडणुकीचं वारं सुरू होईल आणि राज्यातल्या 13,000 पदाच्या निवडणुका जवळपास आहे. या सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा, सर्व नगरपालिका, सर्व नगरपंचायती. त्यामुळं पुन्हा एकदा विधानसभेसारखा रणसंग्राम या राज्यामध्ये होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे निवडणुका सोबत लढणार आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. जशा निवडणुका लागल्या तसं आम्ही बसू. काही स्थानिक लेवलला वाद निर्माण झाले तर मात्र त्या ठिकाणी बसून मार्ग काढू. पण राज्यातून भूमिका ही आहे की महायुतीत निवडणूक लढायच्या आणि महायुतीतच लढायच्या आणि महायुतीतच जिंकायच्या. हे राज्य महायुतीमधून समोर जाणार आहे. मनसेसोबत दिलसिंग करणार असं संजय राऊत म्हणले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी एक परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला वाटतंय का की दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि युती होईल महानगरपालिका निवडणुकांच्या? नाही, मला काय वाटण्याचा संबंध आहे. राजसाहेबाला आणि उद्धव साहेबाला वाटलं पाहिजे त्यांना एकत्र यावं. त्याच्या दोघांची एकत्र आलं तर कुणाला दुःख आहे? आम्हाला काही म्हणणं नाही. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी ठरवायची आहे. राजसाहेबांना उद्धवीसोबत जायचं, कुणासोबत जायचं ते प्रगल्भ नेते आहेत. त्यांनी आपल्या पक्षाचा निर्णय करतील, त्यांना तो अधिकार आहे. मला त्याच्यात बोलायचा अधिकार नाही आहे 2 पक्षाच्या मधात. पण मुंबईवर अधिकार ठेवायचा असेल तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनी, सुरत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं भाजपला त्यांनी संबोधलेलं आहे. त्यांना दूर करण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं. नाही, काही आमचा प्रश्न, राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र आले, आम्हाला काही म्हणायचं नाही ना. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.
पण मला हे माहिती आहे 51% लढाई जिंकण्याची क्षमता महायुतीमध्ये आहे. 51% मतं घेऊन लढाई जिंकण्याची क्षमता महायुतीमध्ये आहे. त्यामुळं मुंबईचा महापौर भाजपचा आणि महायुतीचा असणार आहे किंवा आमच्या महायुती जो निर्णय घेईल तो असणार आहे. त्यामुळं तेवढी क्षमता आमच्यामध्ये आहे. कारण आम्ही देवेंद्र फडणवीस सरकार, त्यापूर्वीचे एकनाथ शिंदे सरकार, या सरकारने मुंबईकरता जे काम केलं आहे आणि 14 ते 19च्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारने जे काम केलं आहे, तुम्ही आज मुंबईत जाऊन बघा. 14 ते 19 देवेंद्र फडणवीस सरकारचं कामच दिसतं आहे. तुम्हाला 2.5 वर्षाचे एकनाथ शिंदेचंच काम दिसेल. आज देवेंद्र फडणवीस सरकारचंच तुम्हाला काम दिसतं आहे. मुंबई नवी मुंबईशी जोडल्या गेली आहे. अटल टनेल झाले आहेत, कोस्टल रोड झाले आहेत. एकही काम नाही आहे. 2.5 वर्षापर्यंत तोंडाला पट्टी बांधूनच फिरले, काहीच काम नाही केलं त्यांनी. मंत्रालयात जो मुख्यमंत्री येत नव्हते, 2.5 वर्षाच्या काळात जो मुख्यमंत्री 24 तास आला पाहिजे ते 2 तास झाले, 2 दिवस आले. विधानभवनात ते मुख्यमंत्री कामच करू शकत नाही. म्हणून जनतेने देवेंद्र फडणवीस सरकार आणलं, एकनाथ शिंदे सरकार आणलं. आता तर लोक मुंबईच्या पासून नाशिकपासून सर्व महापौर राज्यातले, सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक हे महायुतीचेच देतील. कारण देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडनं जी गतिमान सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही कामाची सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी आहे. मी तुम्हाला दाव्याला लिहून देतो, जेव्हा पुढच्या प्रेसला येईल तेव्हा राज्यात सर्व महापौर हे महायुतीचे असतील. साहेब, आपण एवढी गॅरंटी व्यक्त करता, क्षमता आहे असं म्हणतायत, मग तरी देखील आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री वारंवार राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी जातात. काहीतरी राजकीय चर्चा होती. मी तुम्हाला एक सांगू का, राजसाहेबांची मैत्री आहे सर्वांची, माझी मैत्री आहे. मी पुढच्या आठवड्याच्या आपण राजसाहेबाकडे जाणार आहे. ते काय मैत्री आहे. मी काल जयंत पाटील साहेबांसोबत चहा घेतला, त्याला काय प्रॉब्लेम आहे. माझं म्हणणं, काल जयंत पाटील साहेबांसोबत मी चहा घेतला, त्याला काय चहा विधिमंडळामध्ये, पक्षामध्ये आपल्या राज्याची संस्कृती काय आहे. उद्या म्हणजे विरोधक म्हणजे काय दुश्मन आहे का. ती बाकी राज्यासाठी संस्कृती नाही आहे. इथे विरोधकांसोबत चहापान झालं पाहिजे, चर्चा आली पाहिजे, विकासावर चर्चा आली पाहिजे. विरोधी पक्ष काय दुश्मन आहे का. पण त्यांनी तुम्हाला निवडणुकीत खुला पाठिंबा दिला, ही मैत्री तुम्ही युतीत कन्व्हर्ट करू शकले नाही का. नाही, खुला पाठिंबा त्यांनी दिला होता. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी म्हटलं होतं विकसित भारताकरता मी प्रधानमंत्री मोदी, आणि म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलं होतं की माननीय प्रधानमंत्री मोदीजीमध्येच क्षमता आहे की विकसित भारत तयार करण्याची, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची, दहशतवादाशी लढण्याची. आणि त्यामुळं मोदीजींना त्यांनी खुला पाठिंबा. मात्र विधानसभेला आमचं काही तसं बोलणं झालं नाही आणि आताही काही बोलणं झालं नाही. राजसाहेब आपल्या भूमिका घेतील. पण आता तेच राज ठाकरे सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करत आहेत. असं आहे, त्या भूमिकेवर ते बोलतात. त्यावेळेस भूमिकेवर ते बोलले की मोदीजीच विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू शकतात, मोदीजीच जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात. आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलणे, मला असं वाटतं तर थोडंसं जरा त्याचा अभ्यास करून बोललं पाहिजे. आज जगामध्ये सर्व देशांनी आर्टिकल लिहिलं आहे. अमेरिकेसारखा देश आपल्या संपूर्ण मीडिया, डिजिटल मीडियावर टाकतो आहे की त्याच्या विरुद्ध सर्वात मोठी लढाई सुरू केली आहे. संपूर्ण जगाने भारतासोबत यावं म्हणून हे जे करार केले आहेत सर्वीकडे, सर्व पक्षाचे, हे आपली जी नीती आहे ते सर्व देशाला सांगण्याकरता गेलं आहे की या लढाईत तरी आपण सोबत आलो पाहिजे, एकत्र आलो पाहिजे. आणि दहशतवादाची सर्वात मोठी लढाई दहशतवादाविरुद्ध भारताने चालू केली आहे. तर काही लोकांना याचं समजून घेण्याची गरज आहे. मग तेही बोलतील कालांतराने. सर, आपल्या इथं नाशिकला ISP इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे. तिथं 5 राज्यांचे लिकर सील तयार होतात. पण आपलं महाराष्ट्राचं महसूल मंत्री जे आहे त्यांनी एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना प्रस्ताव दिलेला आहे लिकर सील बाबत. पण आपलं महाराष्ट्र शासनच इथं बनवून खाजगीत बनवलं. एक्साईजचे स्टिकर ते इथे महाराष्ट्र राज्याचं जे लिकर सेल आहे खासगी कंपन्यांकडून बनवलं जातं आणि आपण खासगीत बनवलं जातं. महाराष्ट्र राज्य फक्त महाराष्ट्र राज्यातलं असं होतं. मी आता तपासून बघतोय तुम्ही सांगताय.
2014 मध्ये प्रस्ताव दिला होता ISP ने महसूल मंत्र्यांकडे. मी एकदा तपासून त्याच्यावर योग्य टिप्पणी करू. एक्साईजचा आहे, माझ्याकडे नाही. ठीक आहे, सरकार म्हणून माझी जबाबदारी आहे. एक्साईज डिपार्टमेंटचा प्रश्न आहे हा, राज्य उत्पादन शुल्काचा प्रश्न आहे. मी मंत्री होतो मधल्या काळात, पण आता काय परिस्थिती महसूल संबंधित तो एक्साईज सार्वजनिक पाहिजे, पण थोडं तपासून देतो. साहेब, आता मनोज जरांगे पाटलांनी आरोप केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षणाच्या विरोधासाठी देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांना मंत्री केलं. आता भुजबळ साहेब एक राज्याचे सिनियर लीडर, त्यांचा फायदा सरकारला होणार आहे आणि कोण्या समाजाला मोठा करणे कमी करणे याकरता भुजबळ साहेब मंत्री झाले नाही. भुजबळ साहेबांच्या जीवनात त्यांनी उपमुख्यमंत्री, नाशिक ते जे सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा व्यक्तिमत्वाचा सरकारमध्ये कधी उपयोग होतो आणि सरकार शेवटी चालतो लोक लागतात. सरकार असं थोडी चालतं. अनुभवी व्यक्तीला अजित पवारांनी संधी दिली. मी अजित पवारांचं अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी भुजबळ साहेबांना संधी दिली, कारण छगन भुजबळ साहेबांना संधी देणे म्हणजे मंत्रिमंडळाला मजबूती देणे आहे, विकासाला मजबूती देणे आहे, सिनियर नेतृत्वाचा अनुभवाचा फायदा राज्याच्या मंत्रिमंडळाला मिळणे आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना आणि मला वाटतं मंत्रिमंडळात संधी देणे एक मोठं काम अजित आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आमचा काहीच संबंध नसतो. ज्या ज्या पक्षाला जे जे मंत्री ठरवायचे, जे खाते त्यांनी ठरवायचे. अजित पवारचा कोटा जो अजित पवारने ठरवायचा आहे, एकनाथजी ठरवायचा आहे, आमचा आम्ही ठरवायचा आहे. त्यात कुणाला मंत्री करायचं खाते सुद्धा डिस्ट्रीब्यूट झाले आहेत. अन्न पुरवठा त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे त्यांनी दिलं. त्यांच्याकडले खाते त्यांच्याकडे मंत्रिपद कोणाला द्यावे त्यांनी ठरवायचं. संजय राऊतांचं पुस्तक वाचलं? हां, सांगितलं तुम्हाला मागत. त्याच्यावर पुन्हा धन्यवाद खूप खूप तुमचे. त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये मोर्चा निघाला, त्या काहीही काम करत नाही, महिलांना न्याय देत नाही म्हणून रस्त्यावर महिला उतरल्या. तर एकूणच ज्या सगळ्या ज्या घटना होत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा मागितला. नाही, मी याच्यावर बोलणं काही उचित होणार नाही. मला या भूमिकेबद्दल काय मोर्चा निघाला हे माहिती नाही, त्यामुळं मी पूर्ण तपासून बोलेल. आधारा माहिती